देवाच्या रूपानं माणसंच आपल्या मदतीला येत असतात. अशा आशयाची कविता आहे. ती सादर करते आणि लगेचच कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आज देवाला सुट्टी आहे. आज देवाला सुट्टी आहे. कृपया मंदिरात जाऊ नका. देव खूप बिझी आहे. त्याला साकडं घालू नका. जायचंच असेल तर जा एखाद्या अनाथ आश्रमात. तो तिथे लहान पोरांना हसवतोय. तुम्ही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला. मंदिरात जा हवं असल्यास, पण आज देवाला सुट्टी आहे. तो भेटेल तुम्हाला हॉस्पिटलात प्रेमाने रोग्याला बरा करताना. तो भेटेल तुम्हाला हॉस्पिटलात प्रेमाने रोग्याला बरा करताना. तुम्ही जा आणि हातभार लावा. मात्र आपली तक्रार सांगू नका, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना. तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना. रुमाल घेऊन तुम्ही जा त्यांचे अश्रू पुसायला. मात्र आपले अश्रू दाखवू नका, कारण आज देवाला सुट्टी आहे. तो बसलाय ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी विकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी. तो बसलाय ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी विकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी. तुम्ही जा हातात वह्या पुस्तकं घेऊन त्यांना सुशिक्षित करा. मंदिरात जा हवं असल्यास, पण आज देवाला सुट्टी आहे. तो बसलाय अन्नाच्या कणात. तो बसलाय अन्नाच्या कणात. उगीच अन्न वाया घालवू नका. जमल्यास एखादा घास द्या भुकेलेल्या माणसाला. जमल्यास एखादा घास द्या भुकेलेल्या माणसाला. तो आज त्यांच्यातच रमलाय. देवाचा वेळ वाया घालवू नका. त्याला भरपूर कामं आहेत. जमलं तर काही समाजकार्य करा, कारण आज देवाला सुट्टी आहे. कारण आज देवाला